नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज राजकारण नाही, भारत पाकिस्तान युद्ध नाही, यावर मी अजिबात बोलणार नाही। आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे, कारण भारतातल्या एका आगळ्या वेगळ्या एका अद्भुत अशा व्यक्तिमत्वाचा गौरव नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला। या व्यक्तिमत्वाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं। आपल्याला साधारण कल्पना आली असेल की मी कुणाबद्दल बोलतोय, तर त्या अद्भुत अद्वितीय अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य। 240 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 50 पेक्षा जास्त संशोधनात्मक निबंध स्वामी रामभद्राचार्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। त्यांचं योगदान शब्दातीत आहे। कितीही म्हटलं तरी त्यांच्या योगदानाबद्दल शब्द अपुरे पडतील। आम्ही आमच्या परीनं आम्हाला जे शक्य आहे त्यानुसार स्वामी रामभद्राचार्य यांच्या योगदानाचा, त्यांच्या कार्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे। जन्मानंतर अवघ्या 2 महिन्यात ज्यांना अंधत्व आलं असं हे व्यक्तिमत्व। आज स्वामी रामभद्राचार्यांच्यावर टीका करणारे अनेक जण जे 27 वर्षापूर्वी जन्मले सुद्धा नसतील किंवा त्यावेळी ते डायपरमध्ये खेळत असतील, त्याच काळात म्हणजे एप्रिल 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वामी रामभद्राचार्य यांचं श्री राघव कृपा भाष्यम या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं होतं। विद्वत्ता ही केवळ एकाच विचारसरणीत मर्यादित असते का? अमेरिकन किंवा युरोपियन लेखकांना उद्घृत करणाराच खरा बुद्धिमान असतो का? भारतातील अध्यात्म आणि तत्वज्ञानावर कार्य करणाऱ्याला विद्वत्ता सिद्ध करण्याचा हक्क नाही का? कारण भारतात एक विशिष्ट गट आहे जो ठरवतो की कोण लेखक आहे आणि कोण लेखक नाही, कोण बुद्धिजीवी आहे आणि कोण बुद्धिजीवी नाही, कुणाला गौरवायचं आणि कुणाला दुर्लक्षित करायचं। ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर हे निश्चित झालं की स्वामी रामभद्राचार्य त्या तथाकथित विद्वानांच्या यादीत नाहीत आणि म्हणूनच कदाचित या पुरस्काराचंच खऱ्या अर्थानं पुरस्कारालाच गौरवलं। या निमित्तानं आपण इथं म्हटलं तर ते वावगं होणार नाही। नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चित्रकूट येथील तुलसीपीठ संस्थापक आणि रामानंदी परंपरेचे जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्वामी रामभद्राचार्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर देशभरात अनेक जण असा प्रश्न विचारू लागलेत की स्वामी रामभद्राचार्यांना हा पुरस्कार का देण्यात आला? पण हे विचारणारे बहुतेक जण भारतीय साहित्याचा इतिहास, त्यातील परंपरा आणि प्राचीन समकालीन काव्य गद्याचा गाढा अभ्यास काय असतो याची प्राथमिक जाणीव नसलेले लोक आहेत। त्यांना समाज माध्यमांवर जी माहिती मिळते तीच माहिती ही अंतिम सत्य आहे अशा स्वरूपात मानली जाते। त्यांनी कधी रामभद्राचार्यांचं साहित्य पाहिलंही नसेल असा आमचा दावा आहे। या प्रश्नामागचं अज्ञान नाही तर जाणून बुजून अज्ञानाकडे पाठ फिरवण्याचा हट्ट आहे। कारण भारतीय परंपरा, संस्कृती आणि इतिहास याच्याविषयी मत्सर, आणि तो मत्सरच त्यांना ज्ञानद्वेषाकडे घेऊन जातो आणि परिणामी ते अशा कोणत्याही कर्तृत्वाचा विरोध करतात जो भारताच्या संस्कृतीचा गौरव वाढवतो। हे इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। स्वामी रामभद्राचार्य यांचं साहित्यातलं योगदान काय आहे, तर ते योगदान आपण बघितलं तर अनेकांची बोटं तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत। तब्बल 22 भाषांवर प्रभुत्व, 240 पेक्षा जास्त पुस्तकं, 50 पेक्षा जास्त संशोधनपर निबंध, रामचरितमानसवर शास्त्रीय पुनर्पाठ, पाणिनीच्या अष्टाध्यायीवर 9 खंडांमध्ये 50,000 श्लोकांचं अद्वितीय भाष्य हे त्यांनी केलेलं आहे। रामचरितमानसवर शास्त्रीय पुनर्पाठ, पाणिनीच्या अष्टाध्यायीवर 9 खंडांमध्ये 50,000 श्लोकांचं अद्वितीय भाष्य हे त्यांनी केलेलं आहे। रामभद्राचार्य हे मुख्यतः संस्कृतमध्ये लेखन करणारे विद्वान आहेत। ही तीच भाषा आहे की ज्यात वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण यांचं लेखन झालेलं आहे। आज ज्या भाषेला संरक्षणाची गरज आहे त्या भाषेला त्यांनी नवसंजीवनी दिली असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरणार नाही। तसंच ते हिंदी, अवधी आणि भोजपुरी या भाषांमध्ये सुद्धा त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। त्यांची साहित्य निर्मिती ही सुरू असते। म्हणजे त्यांचं लेखन केवळ विद्वानच नव्हे तर सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सुद्धा पोहोचतं। ही विशेष बाब इथं नमूद करावीशी वाटते। रामचरितमानसवर त्यांनी जे संशोधित संस्करण तयार केलेलं आहे ते विद्वत जगतामध्ये अंतिम मानलं गेलेलं आहे। रामभद्राचार्य यांनी रामचरितमानसवर तब्बल 5000 वेळापेक्षा जास्त देशात आणि परदेशामध्ये प्रवचनं दिलेली आहेत। 8 वर्ष त्यांनी या ग्रंथावर अत्यंत शिस्तबद्ध संशोधन करून तुलसीपीठातून स्वतःच
संपादित संस्करण प्रकाशित केलं तेव्हा काही वादसुद्धा निर्माण झालेले. पण भारतीय शास्त्र परंपरेमध्ये वादसंवाद हा अपरिहार्य हा भाग आहे. शंकराचार्यांना सुद्धा त्याला सामोरं जायला लागलं. जगद्गुरू म्हणून मान्यता मिळवण्याकरता देशभर शास्त्रार्थ करून विद्वानांचं त्यांनी मन जिंकलेलं होतं. स्वामी रामभद्राचार्यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीवर जे भाष्य तयार केलेलं आहे ते 9,000 पानांचं आहे आणि त्यामध्ये 50,000 श्लोकांचा समावेश आहे. 9 खंडांमध्ये ते आहे. हा ग्रंथ वैदिक संस्कृतीतील सर्वोच्च व्याकरण असा मानला गेलेला आहे. याच ग्रंथावर पतंजलीनं सर्व वेद परिषद शास्त्र असा गौरवोद्गार काढलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे आणि याच कार्यक्रमामध्ये त्यांनी आणखीन 2 पुस्तकं रामभद्राचार्यांची प्रकाशित केलेली होती. रामनंदाचार्य चरित्र आणि राष्ट्रलीला ऑफ लॉर्ड श्रीकृष्ण. ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि 11 उपनिषदांवर आधारित श्री राघव कृपा भाष्यम हा ग्रंथ 500 वर्षांपासून कुणीही संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला नव्हता. ते कार्य स्वामी रामभद्राचार्यांनी केलेलं आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन कुणी केलं तर या ग्रंथाचं प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं होतं. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जन्मानंतर अवघ्या 2 महिन्यातच स्वामी रामभद्राचार्यांनी आपली दृष्टी गमावली. प्रचंड प्रयत्न त्यांच्या पालकांनी केले, मात्र दुर्दैवानं त्यांना त्यांची दृष्टी परत मिळवण्यामध्ये यश आलं नाही. पण त्यांनी त्यांचा दृष्टिकोन विकसित केला हे आपल्याला इथं आठवणीनं सांगावं लागेल. परिश्रम, श्रद्धा आणि साधनेनं त्यांनी या गोष्टी साध्य केल्या. 1991 मध्ये त्यांनी PhD पूर्ण केली. 98 मध्ये त्यांना डिलीट मिळाली तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते. त्यांना पोस्ट डायरेक्टरेट मिळालेली होती. स्वामी रामभद्राचार्यांचं साहित्य, सेवा आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रातलं योगदान हे असामान्य आहे. ज्यांना समाजानं एक काळ अपशकुन मानलेलं होतं त्यांनी समाजासाठी शुभशकुन ठरावं हेच त्यांच्या जीवनकार्याचं सगळ्यात मोठं असं यश आहे. आपल्याला माहीतच आहे की जवळजवळ 500-550 वर्षांपूर्वीपासून सुरू असणारा श्री राम जन्मभूमी वाद आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि शेवटी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये साकारण्यात आलेलं श्रीरामाचं भव्य मंदिर हा सगळा विषय आपल्या डोळ्यासमोर आहे. या रामजन्मभूमी वादामध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांचं योगदान काय आहे हे आपण समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी या प्रकरणात धार्मिक आणि ऐतिहासिक बाजू मांडत असताना अनेक पुरावे हे न्यायालयात सादर केलेले होते. त्यांचं साधं, सरळ पण प्रभावी भाष्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांमध्ये अत्यंत प्रभावी ठरलं. रामभद्राचार्य यांनी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादाच्या खटल्यात तज्ज्ञ साक्षीदार म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्या ज्ञानानं आणि भूमिकेनं या खटल्यात धार्मिक आणि ऐतिहासिक बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात आपली साक्ष नोंदवलेली आहे. या खटल्यात अनेक पुरावे आणि तर्क हे त्यांनी मांडलेले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी ठरलेले आहेत. त्यांनी रामजन्मभूमीबाबत जे मत आपलं व्यक्त केलेलं त्यात त्यांनी या स्थळाची धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वपूर्णता काय आहे ती दाखवून दिलेली होती. रामभद्राचार्य यांच्या साक्षीचा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महत्त्वपूर्ण असा परिणाम झाला. त्यांचा या साक्षीचा उल्लेख या दोन्ही निकालांमध्ये, दोन्ही निकालपत्रांमध्ये प्रामुख्यानं आहे हे आपल्याला आढळून येतं. त्यामुळं रामजन्मभूमी वादामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका ही स्वामी रामभद्राचार्य यांनी निभावलेली होती. निसर्गानं आम्हाला जे दिलं नाही, निसर्गानं आम्हाला जे नाकारलं त्याबद्दल रडत बसणारे रडतराव आपल्याकडं कमी नाहीत. उठता बसता आपल्या शेजारपाजारी, गल्लीत, गावात, शहरात असे रडतराव आपल्याला खूप दिसतात. मात्र डोळे नसताना इतकं मोठं काम उभं करणं हे साधं सोपं नाही. त्यांनी भारतातलंच नाही तर जगातलं पहिलं अपंग विद्यापीठ स्थापन केलं चित्रकूटमध्ये आणि ते या विद्यापीठाचे आजीवन कुलगुरू आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं 2015 मध्येच पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित केलेलं होतं. आता त्यांच्या संस्कृत भाषेतल्या योगदानाबद्दल हा ज्ञानपीठ पुरस्कार हा त्यांना देण्यात आलेला आहे. आज जेव्हा एखादा लेखक पाश्चिमात्य विचार उद्धृत करतो तेव्हाच त्याला बौद्धिक म्हणून ठरवलं जातं. ही अपुरी समजूत आपल्या समाजाला, आपल्या एकूणच सगळ्या व्यवस्थेला घातक ठरत आहे. परंतु स्वामी रामभद्राचार्य यांनी भारतीय तत्व, मीमांसेचा, धर्मशास्त्राचा आणि संस्कृत परंपरेचा पुनर्पाठ दिलेला आहे.
आधुनिक पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी, चालू पिढीसाठी हे सगळं समजायला अत्यंत साध्या आणि सुलभ रूपामध्ये त्यांनी हे कार्य उभं करून ठेवलेलं आहे. म्हणूनच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच असं सांगितलेलं होतं की स्वामी रामभद्राचार्य हा विषय केवळ 5-10 मिनिटांमध्ये बोलून संपण्यासारखा विषय नाही. कित्येक तास या विषयावर बोललं तरी ते अपुरे आहेत. कारण हे व्यक्तिमत्वच काही शब्दामध्ये न मावणारं असं आहे. त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे, आभाळा एवढं मोठं आहे. आणि त्यांच्या या सगळ्या कार्याचा, त्यांच्या या सगळ्या योगदानाचा हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूला केवळ अभिमानच नाही तर गर्व असायला हवा. साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ पुरस्कार हा देशातला सर्वोच्च पुरस्कार आहेच, त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही. मात्र आता हा पुरस्कार स्वामी रामभद्राचार्यांना दिला गेल्यामुळं खऱ्या अर्थानं पुरस्काराचा सुद्धा गौरव झाला असं इथं म्हटलं तर वावगं ठरू नये. या व्हिडिओच्या माध्यमातून जो विषय मी मांडला तो आपल्याला कसा वाटला त्याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण श्री रामभद्राचार्य यांचं कार्य हे हिंदुस्थानामध्ये जास्तीत जास्त घरामध्ये पोचलं पाहिजे, तरुण पिढीला कळलं पाहिजे. याच्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.